आपल्या परिसरातील ताज्या अपडेट पाहिजेत ना, तर मग आजच सी 24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल, लॅपटॉप, LED टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की, मायक्रोवेव्ह ओव्हन, वॉटर प्युरिफायर, होम थिएटर, 0% फायनान्सच्या भरपूर ऑफर्स. ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी. संपर्क 93 25 42 22 32. साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ. आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत. त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो. पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं. सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात. 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं. साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी. श्रीरामपूर शहरामधील वॉर्ड नंबर 2 मधील हाजी बंटी जहागीरदार यांची 31 डिसेंबर रोजी दुपारच्या वेळी जर्मन रुग्णालयाच्या समोर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या घटनेमधील 2 आरोपींना पोलीस पथकानं पकडलं आहे. जिल्हा पोलीस प्रमुख सोमनाथ गारगे आणि अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे यांच्या आदेशाप्रमाणे आरोपींची कसून चौकशी सुरू आहे. श्रीरामपूर येथील हाजी बंटी जहागीरदार यांची 31 डिसेंबर रोजी दुपारी 2:45 दरम्यान कॉलेज रोडवरती मोटरसायकलीवरती आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या केली आहे. बंटी जहागीरदार हे कब्रस्तानमधील एक अंत्यविधी आटोपून घरी जात होते, तेव्हा संत लूक हॉस्पिटलच्या गेटसमोर 2 हल्लेखोर अगोदरच दबा धरून बसले होते. बंटी जहागीरदार हे त्यांचे मित्र अमीन हाजी यांच्या मोटरसायकलीवरती मागे बसून घरी जात होते. संत लूक हॉस्पिटलच्या गेटजवळ दबा धरून बसलेल्या 2 हल्लेखोरांपैकी एकानं त्यांना मागून दगड मारला. दगड लागल्यानं ते मागच्या मागे गाडीवरनं उतरले. त्यांनी तो दगड परत त्या हल्लेखोरावरती भिरकावला. त्या क्षणी हल्लेखोरांनी त्यांच्याजवळ असलेल्या पिस्तूलमधनं बंटी जहागीरदार यांच्यावरती गोळीबार केला. त्यांच्या पोटात, पायाला तसेच मागून पाठीवर अशा 6 गोळ्या झाडल्याचं सांगितलं जात आहे. एक गोळी छातीमध्ये गेल्यानं ते खाली कोसळले. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर पसार झाले. बंटी जहागीरदार यांना उपस्थित नागरिकांनी उपचारांसाठी कामगार हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तिथे डॉक्टर जगधने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून त्यांच्यावरती प्रथमोपचार केले, परंतु त्यांची परिस्थिती गंभीर असल्यानं त्यांना अहिल्यानगरला हलवण्यात आलं होतं. तिथे एका रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आल्यानंतर उपचारांच्या दरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. गोळीबाराची घटना वाऱ्यासारखी श्रीरामपूर शहरामध्ये पसरली. त्यानंतर कामगार हॉस्पिटलमध्ये प्रचंड समुदाय जमा झाला होता. लोकांच्या संतप्त भावना पाहता तातडीनं पोलीस प्रशासन हॉस्पिटलमध्ये दाखल झालं. पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवार तसेच पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी सदर ठिकाणी दाखल होत परिस्थिती आटोक्यात आणली आहे. घटनेनंतर पोलिसांची 3 पथकं आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना झाली होती. पथकानं रात्री उशिरा यामधील 2 आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची नावं कृष्णा अरुण शिंगारे तसेच रवींद्र गौतम निकाळजे अशी असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितले. हाजी बंटी जहागीरदार यांच्यावरती पुणे बॉम्बस्फोटासह 17 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. गुन्ह्याच्या अनुषंगानं आरोपींकडे सखोल विचारपूस करण्यात येत आहे. गुन्ह्यामध्ये वापरलेली शस्त्र आरोपींनी कुठून आणली, गुन्ह्याचा प्लॅन कसा केला, गुन्ह्यामध्ये अन्य कोणी सामील आहेत की नाही आणि गुन्हा करण्याच्या मागं नेमकं कारण काय, या बाबींचा पोलीस सखोल तपास करतायत. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक देशमुख हे करतायत. 1 जानेवारी रोजी दुपारी हाजी बंटी जहागीरदार यांच्यावरती श्रीरामपूर येथील कब्रस्तानमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर शहरामधील पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मनोज साळवे, सी 24 तास, राहुरी. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.